गुजरातमधून महाराष्ट्रात होणाऱ्या प्रतिबंधित गुटखा तस्करी प्रकरणी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे। गुटखा तस्करीतील सहभागाचा धागा पकडून त्या बदल्यात 90,000 रुपयांची लाच स्वीकारताना पेठ पोलीस ठाण्यातील वाहन चालक मनोज गायकवाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली। या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून खाकी वर्दी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार लाचखोर कर्मचारी आणि तक्रारदार यांच्यात पैशांच्या व्यवहारावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता। त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने पेठ बायपास परिसरात सापळा रचत मनोज गायकवाड याला 90,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं। याच दिवशी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पेठ मार्गे नाशिककडे जाणारा संशयास्पद टेम्पो अडवून त्याची तपासणी केली। या कारवाईत तब्बल 10,45,680 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला। त्यामुळे गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी गुटख्याचा साठा पकडण्यात आला त्या ठिकाण पेठ पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली गुटखा वाहतूक पोलिसांच्या नजरेतून कशी सुटली की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर पेठ पोलिसांच्या गस्ती पथकाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं। या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून पुढे आणखी कोणती नावे समोर येतात आणि तपासातून कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, नाशिक।